हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर वेगळ्या पद्धतीने मस्त असा झणझणीत चमचमीत असा आहे ना चिकन मसाला बनवलेला आहे आणि ह्याला मी ना हिरवं वाटण वापरलेलं आहे. तर आता हिरवं वाटण कसं बनवलं आहे ते जर बघण्यासाठी ना पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप सुंदर असं आपलं चिकन मसाला झालेला आहे हिरव्या वाटणाचा. आता इथे मी ना 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपण आहे ना छान असे पहिल्यांदा आहे ना त्याची टरपलं व्यवस्थित असे ना आणि 2 भाग करून घेऊयात. आणि कांदा आपल्याला आहे ना उभा बारीक असा पातळ असा चिरून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा आहे ना पहिल्यांदा तळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी कांदा इथे बघू शकता छान असा पातळ उभा मस्त असा चिरून घेणार आहे. पाहू शकता सगळा कांदा आहे ना छान असा पातळ चिरून झालेला आहे. कांदा आहे ना छान असा मोकळा करून घेऊयात आणि बघू शकता मस्त असा एकसारखा पातळ असा कांदा आपला चिरलेला आहे. आता आपण आहे ना कांदा तळून घेऊयात. त्याच्यासाठी कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवणार आहे आणि तेल छान असं कडक गरम झालेलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूयात. मस्त असा कांदा आपण आहे ना छान असा तेलामध्ये ना तळून घ्यायचा आहे. एकसारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा सगळीकडून छान असा आहे ना तळला जातो. बघू शकता. आणि आपण जो बिर्याणीसाठी जो कांदा वापरतो ना तळलेला कांदा त्याच पद्धतीने आपल्याला हा तळून घ्यायचा आहे. छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना कांदा छान असा तळून घ्यायचा. पाहू शकता मस्त असा आपला कांदा तळलेला आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि छान असा आहे ना थंड करून घ्यायचा. पाहू शकता छान असा गोल्डन कलर आलेला आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तळायचं नाही, नाहीतर आपलं चिकन जे आहे ना ते कडवट लागेल. हे बघा आता हा अजून थंड झाला ना अजून हा छान असा गोल्डन होईल. बघू शकता मस्त. आता इथे मी हिरवं वाटण जे करायला घेतलं आहे ते बघूयात. इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सुकं खोबरं घेतलेलं आहे. मूठभर स्वच्छ शिधून कोथिंबीर घेतली, पुदिना घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आलं लसूण घेतलेलं आहे. आता आपण हिरवं वाटण बनवूयात. आता कांदाही बघू शकता मस्त असं आहे ना एकदम गोल्डन असा झालेला आहे. करपलेला अजिबात वाटत नाही आहे. मस्त असं कुरकुरीत झालेला आहे. आता आपण मिक्सर लावून घेऊयात. आता पहिल्यांदा जे जाड वस्तू आहेत ना त्या आपण खाली टाकायच्या, म्हणजे हिरवी मिरची, लसूण, आलं हे खाली टाकूयात म्हणजे ते पटकन वाटलं जाईल. खोबरं टाकायचं, मग त्याच्यावरती भाजलेला तळून घेतलेला कांदा, कढीपत्ता टाकायचा. आता इथे माझं छोटंसं मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये ना सगळं काही बसत नाही, त्याच्यामुळे मी कोथिंबीर आहे ना शेवटला टाकणार आहे. पुदिना टाकूयात, त्याच्यामध्ये पाणी टाकूयात आणि छान असं फिरवून घेऊयात. छान असं फिरवून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण राहिलेली कोथिंबीर टाकायची, अगदी थोडंसं गरजेनुसार पाणी टाकायचं आणि छान एकदम बारीक असं वाटून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये चिकन बनवणार आहे, तर तेच तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं कमी केलेलं आहे, भरपूर असं तेल होतं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 5 ते 6 लवंगा, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 2-3 तेजपत्ता छान असं टाकायचं. अर्धा चम्मच जिरं टाकायचं. हे छान असं भाजलं की हे बघा मस्त असं हिरवं वाटण आपलं करून घेतलेलं आहे ते टाकायचं. बघू शकता मस्त असं एकदम बारीक असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण भरपूर असा पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असा आपल्याला एक छान असा ह्याचा आहे ना सुगंध असं सगळीकडे दरवळत आहे. इतकं सुंदर असं आपलं हे वाटण झालेलं आहे आणि ह्याचं आपण चिकन बनवणार आहे. छान असं हे भाजून घेऊयात. पाहू शकता छान असा कलरही बदललेला आहे, छान भाजलेलं आहे. इथे आपण आहे ना इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं. चिकन स्वच्छ धुवून आहे ना त्याला अर्धी वाटी दही लावून घेतलेलं आणि छान असं
अर्धा पाऊण तास आहे ना मुरत ठेवलेलं. आता आपला मसालाही छान असा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे दही लावलेलं चिकन टाकूयात आणि छान असं आहे ना परतून घेऊयात. बघू शकता मस्त असं परतलेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि छान असं हे एकजीव करून घेऊयात. पाहू शकता आता ह्याच्यामध्ये आहे ना मी हळदीचा वापर नाही केला किंवा लाल तिखटही वापरलं नाही, फक्त असं हिरवा मसाला एवढाच हे केलेला आहे. झाकण ठेवूयात. गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि छान अशी एक 5-6 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. आता हे वाफेवरतीही छान असं शिजतं, कारण आपण दही लावून चिकन छान असं मुरवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे पटकन असं आपलं चिकन शिजू शकतं. पण मला थोडंसं ग्रेव्ही बनवायची आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे. तर इथे बघू शकता 1 चमच आहे ना चिकन एव्हरेस्ट मसाला घेतलेला आहे, तो ह्याच्यामध्ये टाकूयात आणि छान असं परतून घेऊयात. आणि अगदी थोडंसं मी पाणी वापरणार आहे, म्हणजे छान असा आपला थोडासा मसाला ग्रेव्ही तयार होईल. आणि व्यवस्थित मिक्स होऊयात. झाकण ठेवूयात आणि पुन्हा एक 5-6 मिनिटाची वाफ काढून घेऊयात. अगदी 10-15 मिनिटामध्ये आपलं चिकन छान असं शिजतं, कारण मस्त असं मुरलेलं होतं चिकन. त्याच्यामुळे चिकन शिजायला जास्त वेळ नाही लागत. व्यवस्थित असं हलवून घेऊयात. पाहू शकता मस्त असं आपलं चिकन आहे ना हिरव्या वाटणाचं चिकन तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पद्धतीने हिरव्या वाटणाचं चिकन नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.